कारलाबाटा येथे श्री कला केंद्र गणेश मूर्ती प्रदर्शन व विक्री चालू असून त्यांचे मालक म्हणजे सांगतायत किंवा कोणत्या कोणत्या प्रकारच्या मूर्ती आपण. नमस्कार, माझं नाव आदित्य शिर्के. आमच्याकडे पेन येथील सर्व शाडू माती व पीओपीच्या मूर्ती मिळतात 1 ते 5 फुटापर्यंत. त्यात झाले प्रकार झाले लालबाग, दगडूशेठ, शिवरेकर असे म्हणजे जे प्रकार लागतात ते आम्ही तुम्हाला आणून देऊ शकतो. तर नवीनच आलेले लालबाग विदाऊट रबर ते झाले, शिवरेकर झाले, सजवून फेटा वगैरे लावून मिळतात आपल्याकडे. त्याला डायमंड बोलला होता. हो, डायमंड, फेटा, धोतर सर्व. मग त्याचे काय वेगळे चार्जेस वगैरे असेल? चार्जेस धोतर फेटाचे जी मूर्ती आहे त्याची किंमत आम्ही घेतो आणि धोतर फेटावाला वेगळा असतो ते त्याची किंमत घेतो. हां, म्हणजे साधारणतः किती मूर्ती आणतात दरवर्षी? दरवर्षी आमच्या 150+ मूर्त्या होतात. हां, 150+ मूर्त्या होतात. त्यातल्या 1-2 राहतात, बाकी सगळ्या आमच्या बऱ्यापैकी जुने कस्टमर आहेत तेच असतात. एक वाढीव 10-12 जण नवीन कस्टमर असतात. साधारणतः म्हणजे कारलामध्ये किंवा दुसऱ्या कोणत्या गावामध्ये नाही, फक्त कारला गाव आणि बाकीचे आमचे कस्टमर दैवली, वेरगाव, मळवली, परवरसोली, उकसान तिकडून आमचे कस्टमर आहेत. हो, म्हणजे म्हणजे व्यवसायाला सुरुवात कोणी केली? व्यवसायाला सुरुवात माझ्या वडिलांनी आणि चुलत्यांनी केली. पहिले त्यांचं मळवलीच होतं 2 ठिकाणी. मग आता कारल्यात जवळपास आम्हाला 17 वर्ष, हे 17वं वर्ष आमचा हा व्यवसाय करतो आम्ही. हो, आता यावर्षी मूर्तीचं थोडंसं रेट वाढले असं थोडं. हां, तिकडं ते पुराच्या ह्याच्यामुळे त्यांचे कारखाने काय मूर्त्या वल्ल्या झाल्या होत्या. तो बोला किती 1 फुटापासून 4 फुटापर्यंत कपास? 1 ते 4 फुटापर्यंत मूर्त्या असते आपल्याकडं. सर्व घरगुती मूर्त्या आहेत, काही मंडळाच्या आहेत. ते 1 ते 4 फुटापर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रकार आहेत? दगडूशेठ, दगडूशेठ, लालबाग, शिवरेकर,